ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर आता हाकेंनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका केलेली आहे। ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप हाकेंनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलवावी अशी मागणी सुद्धा लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे। ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसी आमदार आणि मंत्री गप्प बसतात अशा शब्दात त्यांनी ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली आहे। आज ओबीसींचा रोष फक्त अजितदादा पवार या कारखानदारावर नाही, तर आम्ही गावगाड्यातल्या लोकांनी तुम्हाला मतदान दिलंय। आम्ही जाहीर प्रेस घेऊन तुम्हाला पाठिंबा दिलाय। आमच्या वाड्या वस्त्यावर तुम्ही जावा आणि एक सर्वे करा। भाजपला माझं सांगणं आहे, तुमच्याकडे अनेक सर्वेच्या संस्था आहेत। आम्हा ओबीसीनी गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुणाला मतदान दिलंय? तुम्ही आम्हाला बनवता काय? गावगाड्यातल्या ओबीसीच्या योजनांना जर उद्या 10% पुढे बजेटरी तरतूद नाही झाली तर ओबीसी येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस, ना भाजप, आमचे पोरं या पंचायत राजमध्ये निवडून जातील। मग कुठलेही नेते कोणीही आमच्या समोर येऊन आम्हाला बदनाम करताय। हाक्या जो आहे हा आता त्या लोकांना धमक्या द्यायला लागलाय। अनेकांना त्यांनी धमक्या दिल्या। त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका त्यांच्या मित्राला सुद्धा त्यांनी धमक्या, बहिणीला धमक्या द्यायला समजतंय। हाक्या, तुला वाटत असेल की तू सगळं आकाश कवेत घेऊन फिरतोय, पण तू लक्षात ठेव, तुझ्यावर जे काही आर्थिक शोषणाचे आरोप, आर्थिक जे काही तू तडजोड केलेली आहे, हे जर होत असतील मॅनेज उमेदवार करून तू जर करत असेल त्याची उत्तरं दे। आणि याच्या व्यतिरिक्त तू जर त्यांच्या परिवाराला धमक्या देत असशील तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर आहे। त्यांच्या केसाला हात लावणं तर दूर, तुझे जे नकली केस आहेत तेच तुला काढून लोकांना दाखवावे लागतील की मी किती नकली माणूस आहे। हाक्यासारख्या बेअक्कल, निर्लज्ज आणि एक नंबरच्या कमीनाला आता उत्तर त्याला त्याच्याच भाषेत द्यावं लागतं। तू आम्हाला म्हणणार माकड तोंड्या, तुझंच तोंड बघ, तू माकडासारखा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।